नमस्कार. आज हे दुसरं लेक्चर असणार आहे आपलं इंग्लिश ग्रामरवरील आणि हा देखील टॉपिक बेसिकवर आहे. पूर्णतः बेसिक टॉपिक जे आहेत ते आधी आपण चांगले करणार आहोत आणि नंतरच आपण एक एक कन्सेप्टकडे वळणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण पाहिलं होतं काय सब्जेक्ट वर्ब आर्ग्युमेंट पाहिलेलं आहे आपण. नंतर आजचा जो काही टॉपिक असणार आहे वर्ब फॉर्म असणार आहे किंवा क्रियापदाचे प्रकार. आता या क्लासेसचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे MPSCमध्ये जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, हा आपला एकच उद्देश आहे या या क्लासेसचा. त्यामुळं एक एक पॉईंट आधी तुम्ही लक्षात घ्या. तर आधी आपण वर्बचे फॉर्म पाहणार आहोत किंवा क्रियापद किती ह्याच्यामध्ये काम करतं किंवा क्रियापदाचे प्रकार कशा पद्धतीने आपण त्यावरून टेन्स पण कशा पद्धतीने ओळखू शकतो. आधी एक एक कन्सेप्ट लक्षात घ्या, आपण नंतर पुढे आपण एक एक टॉपिक पाहणार आहोत. तर बघा, वर्ब फॉर्म्स म्हणतात तर किंवा आपण त्याला क्रियापदाचे प्रकार पण म्हणतो. किंवा वर्ब जर बघितलं तर काय हो, V1, त्यानंतर V2, त्यानंतर V3 असे क्रियापदाचे पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप असे आपण क्रियापदाचे प्रकार करतो. पण आपण अभ्यासासाठी क्रियापदाचे 5 प्रकार करणार आहोत. का करणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा, पहिलं जे काही V1 टाईप असतं किंवा वर्ब फर्स्ट जे काही असतं तर ते कशासाठी आपण यूज करतो, तर ते प्रेझेंट काळासाठी किंवा वर्तमान काळासाठी आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर जो काही V2 असतो किंवा क्रियापदाचे दुसरे रूप त्याला आपण मराठीतून म्हणतो, तो आपण पास्टसाठी म्हणजे काय भूतकाळासाठी त्याचा वापर करतो. तसेच V3चा जो काही भाग आहे किंवा V3 क्रियापदाचे तिसरे रूप आपण परफेक्ट टेन्समध्ये आपण यूज करत असतो. त्यानंतर आता यावरूनच आपण आणखी काय काय आपल्याला कळणार आहे की यावरून या क्रियापदाच्या रूपावरून वाक्यामध्ये काळ कोणता आहे हे आपल्याला समजणार आहे. आता आपण हे 3 पाहिले. त्यानंतर चौथा बघा, ज्यावेळेस ING प्रत्यय एखाद्या क्रियापदाला लागलेला असतो किंवा ज्यावेळेस एखाद्या क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला असतो तर तो क्रियापदाचा प्रकार काय असणार आहे, कंटिन्युअसचा असणार आहे. मग तो कोणता का असेल ना, मग तो पास्ट कंटिन्युअस असेल, फ्युचर कंटिन्युअस असेल किंवा प्रेझेंट कंटिन्युअस असेल. जर क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला असेल तर त्या काळामधला काय असणार आहे, तो चालू काळ असणार आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचे. त्यानंतर 5वा जो काही प्रकार आहे, मी काय सांगितले, आपण 5 प्रकार केलेत आहेत, किती 3 अभ्यासासाठी केलेली आहेत, हे लक्षात घ्या. कंटिन्युअस ज्यावेळेस ING लागलं असतं तर तो चौथा प्रकार म्हणजे V4 फॉर्म म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप पण म्हणू शकतात त्याला. पण ज्यावेळेस ING लागलेलं असतं तर ते कोणत्या ना कोणता कंटिन्युअस टेन्स असतो. त्यानंतर V5 मध्ये जर बघितलं तर यामध्ये काय म्हणले बघा, V5 मध्ये S, SH, CH, X आणि O या शेवटच्या अक्षरानंतर ES हा प्रत्यय आपल्याला जोडावा लागतो. म्हणजे एखाद्या क्रियापदाच्या शेवटी जर S, SH, CH, X आणि O हे जर शब्द किंवा वर्ड्स आपल्याला दिसत असतील तर त्या क्रियापदाच्या शेवटी आपल्याला त्याचं हे करण्यासाठी ES किंवा ES फॉर्म आपल्याला लावावा लागतो. मग एक एक आपण त्याची रूप पाहूया. बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये प्रेझेंटमध्ये काय येणार, गो येणार. गोचं दुसरं रूप काय येणार, वेंट येणार. त्यानंतर गोअन येणार. नंतर चौथं रूप आपण काय म्हणलंय, ING फॉर्मचं म्हणलेलं आहे म्हणजे गोईंग येणार. किंवा यस फॉर्मचं जर म्हणलेलं असेल, जर गोच्या पुढे ओ लागलेलं आहे म्हणून त्याचं हे करत असताना काय घ्यावं लागेल आपल्याला, ES घ्यावं लागेल, कारण ओ आलेलं आहे वरील नियमानुसार. म्हणून काय घ्यावं लागेल, गोज अशा स्वरूपामध्ये त्याचं चौथं रूप होणार आहे. आणि पहिलं आणि चौथं जे काही असणार आहे V1 आणि V5 हे जे काही रूप असणार आहे, हे दोन्हीही रूप प्रेझेंट टेन्सचे असणार आहे. कसं असणार आहे तर हे थोडक्यात बघा. आता हे गो आणि हे गोज तर यामध्ये डज असणार आहे, हे पण आपल्याला माहिती असेलच. आणि यामध्ये डू फॉर्म असणार आहे. डू फॉर्म कारण हा प्रेझेंट टेन्समध्ये प्लुरलमध्ये येतो आणि डज फॉर्म हा प्रेझेंट टेन्समध्ये सिंग्युलरमध्ये येतो. तर या काही गोष्टी लक्षात घ्या. या क्रियापदाच्या प्रकारानं आपण काय ओळखणार आहोत, काळ ओळखणार आहोत. त्यामुळं क्रियापदाचे प्रकार जर बघितलं, V1 म्हणलं प्रेझेंट टेन्स आणि V5 म्हणलं ते देखील प्रेझेंट टेन्स, फक्त फरक आहे सिंग्युलर आणि प्लुरलचा. जर आणि
V5 या वर्बच्या शेवटी जर एस, एस एच, एक्स आणि ओ हे जर लागलेले असतील तर आपल्याला वर्ब फॉर्म काय करावा लागतो, ES आपल्याला त्याच्यासोबत जोडावं लागतं. तर हे याच पद्धतीने आपण केलेले आहेत. म्हणजे क्रियापदाचे 4 रूप जर आपल्याला करायचे असतील तर या पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे, जे की आपल्याला अभ्यासासाठी सोपं जाणार आहेत. बाकी गो, वेंट, गॉन, गोईंग, गोज याच पद्धतीने ही बाकीची पण उदाहरणं आपण केलेली आहेत. यामध्ये वेगळं असं काही नाही. गो हे प्रेझेंटमध्ये असेल तर ह्याचा V2 फॉर्म काय होतो, वेंट होतो आणि गॉन हा परफेक्ट फॉर्म होतो. पण या गोला जर ING लागला असेल तर हे क्रियापदाचं चौथं रूप जर लागलं असेल तर म्हणजे गोईंग शब्द बनलेला असेल तर तो कोणता ना कोणता कंटिन्युअस टेन्स असणार, ते आपण मेन वर्बवरून ओळखू शकतो किंवा आपण सहाय्यक क्रियापदावरून किंवा हेल्पिंग वर्बवरून आपण ते ओळखू शकतो. आणि गोज जे आहे ते पण प्रेझेंट फॉर्म आहे, हा सिंग्युलर फॉर्म असतो आणि डू फॉर्म हा काय असतो, प्लुरल फॉर्म असतो. या दोन्ही गोष्टी लक्षात आलेल्या असतील तर आता आपण पुढे जाऊया. बघा आजचं चॅप्टर प्रेझेंट फॉर्म म्हणजे आजचं चॅप्टर अगदी बेसिक आहे. यावर प्रश्न कसे बनतात हे आपण शेवटी पाहणार आहोत. वन कन्सेप्ट मधून पाहणार आहोत आपण. वन कन्सेप्ट एक बेसिक फॉर्मचं चॅप्टर आहे, ते पण आपलं राहिलेलं आहे आणि त्यावर कोणकोणते प्रश्न आले ते पण पाहणार आहोत. नंतर जर बघायचं झालं टेन्स वाईज वर्ब फॉर्म, म्हणजे आता टेन्समध्ये आपण जर बघितलं टू बी फॉर्म असणे, त्यानंतर टू बीमध्ये प्रेझेंटमध्ये कोणते आहेत, पास्टमध्ये आहेत कोणते आणि फ्युचरमध्ये कोणते आहेत, टू हॅवमध्ये आहेत कोणते, त्यानंतर टू डूमध्ये कोणते आहेत, अशा 3 फॉर्म आहेत ते पण आपण पाहूया. बघा टू बी जर आलेला असेल टू बी फॉर्ममध्ये, टू बी फॉर्म जर आलेला असेल प्रेझेंटमध्ये तर काय येणार, ॲम इज आर येणार. जर हे ॲम इज आर जर तुम्हाला दिसले तर तो प्रेझेंट टेन्स असणार. तसेच पास्टमध्ये जर वाक्यामध्ये वॉज वेअर आलेला असेल तर तो काय असणार आहे, पास्ट फॉर्म असणार आहे. आणि फ्युचरमध्ये शॅल बी, विल बी जर तुम्हाला दिसलं असेल तर तो काय असणार आहे, फ्युचर फॉर्म असणार आहे वाक्याचा. त्यानंतर टू हॅवचे कोणकोणती आहेत रूप, तर हॅव, हॅज. टू हॅवचा आहे कोणतं, हॅव, हॅज. हे कशामधलं आहे, प्रेझेंट फॉर्ममधलं आहे. मग या टू हॅवचा पास्ट फॉर्म काय होतो, हॅड होतो. आणि याच टू हॅवचा फ्युचर फॉर्म शॅल हॅव, विल हॅव येतो, हे लक्षात घ्यायचं. आणि डू फॉर्म मग अशी तुम्हाला मी सांगितलेलं, डू डज हे प्रेझेंटसाठी आहेत, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं हे ज्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतील तर ते प्रेझेंटचं काय असणार आहे, वाक्य असणार आहे. डू फॉर्म हे प्रेझेंटमध्ये असणार आहे आणि डिड फॉर्म हे कशामध्ये असणार आहे, पास्टमध्ये असणार आहे. पण फ्युचर फॉर्म डू फॉर्मला असत नाही, हे पण लक्षात घ्या. जर दिलेलं असेल काही वेगळं तर तो काय असणार आहे, वाक्यामधलं एरर असणार आहे. आता आपल्याला एवढ्या सगळ्या माहितीवरून काय काय पाहिलं आपण बघा, आणखी एक वेळेस पाहूया. क्रियापदाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत, पण आपण अभ्यासासाठी 5 केले. जर वाक्याच्या शेवटी ING लागलेला असेल कोणत्याही विधानामध्ये तर ते वाक्य कशाचं असतं, कोणत्या ना कोणत्या चालू काळाचं असतं, एवढं तुम्हाला कळालं. जर वाक्याच्या शेवटी परफेक्टमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल, जर परफेक्टमध्ये काय लागतं, क्रियापदाचं तिसरं रूप लागतं. त्यावेळेस जर तिसरं म्हणजे V3 जर रूप क्रियापदाचा असेल तर ते वाक्य कशाचं असतं, परफेक्टचं असतं. ES किंवा ES जर प्रत्यय लागलेला असेल तर V5 म्हणजे प्रेझेंटचं असतं. किंवा डू फॉर्म जर लागलेला असेल तर ते विधान कशाचं असतं, प्रेझेंटचं असतं. आणि या सर्व काही गोष्टी आहेत. तसेच जर बघायचं झालं तर या 5 प्रकार हे आपण फक्त अभ्यासासाठी पाडलेले आहेत. एवढं तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचे की ES प्रत्यय लागल्यानंतर क्रियापदाचा कोणता फॉर्म आहे, ING प्रत्यय लागल्यानंतर कोणता फॉर्म आहे, किंवा V3 जर क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर तो काळ कोणता असणार आहे, वेंट V2 जर रूप असेल क्रियापदाचं तर तो पास्ट फॉर्म असणार आहे. हे तुम्हाला सर्वांना कळालं पाहिजे, हे एकदम बेसिक आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण हे पाहिलं, टू बीची सहाय्यकारी क्रियापदं, टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं आणि टू डूची सहाय्यकारी क्रियापद आपण सर्व काही पाहिलेलं आहे त्यामध्ये. मग टू बीमध्ये कोणकोणतं आहे, प्रेझेंटमध्ये ॲम इज आर हे जर विधानात असेल तर ते वाक्य कशाचं असणार आहे, प्रेझेंटचं असणार आहे. किंवा पास्ट फॉर्ममध्ये वॉज वेअर आलेलं असेल तर ते कशाचं असणार आहे, पास्ट फॉर्मचं असणार आहे. आणि शॅल बी, विल बी आलेला असेल तर तो विधान कोणत्या काळातलं असणार आहे,
फ्युचरमधलं असणार आहे. तसंच आहे टू हॅवचं पण. टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट टेन्समधली जर कोणकोणती आहेत, हॅव आणि हॅड. पास्टमधली कोणती आहेत, हॅड आहेत. आणि शॅल बी विल शॅल हॅव विल हॅव जे आहेत, शॅल हॅव विल हॅव ते कशाचे आहेत, फ्युचर टेन्सचे आहेत. आणि टू डूची कोणकोणती आहेत, मग डू डज जर विधानामध्ये आलेलं असेल तर ते विधान कशाचं असणार आहे, प्रेझेंटचं असणार आहे. आणि जर डिड आलेलं असेल तर ते पास्टचं असणार आहे विधान, कारण डू फॉर्म हा फ्युचरमध्ये असत नाही त्यामुळे. तर बघा आता आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करायचे, कोणता टेन्स आहे, पास्ट आहे, फ्युचर आहे किंवा प्रेझेंट आहे, यावरून आपल्याला विधान ओळखायचे. बघा मगाशी सांगितलं आपण किंवा ही डज नॉट टेल मी एनिथिंग. तर बघा यामध्ये जर बघायचं झालं काय आलेलं हो, यामध्ये काय आलेलं आहे, वर्ब काय आलेलं आहे, डू डज. डज डज फॉर्म आलेला आहे, म्हणजे क्रियापदाचं काय लागलं, पाचवं रूप. मग आपण काय सांगितलं, पाचवं रूप कशामध्ये येते, प्रेझेंटमध्ये येतं. म्हणजे प्रेझेंट टेन्स हे काय असणार आहे, विधान असणार आहे. वाक्य कशाचं असणार आहे, प्रेझेंट टेन्स, म्हणून आन्सर काय असणार आहे, प्रेझेंट टेन्स. त्यानंतर बघा विल हॅव आलेलं आहे, शी विल हॅव रिच दिअर. आता विल हॅव जर आलेला असेल विधानात, आपण मगाशीच बघितलं विल हॅव म्हणजे टू हॅव फॉर्ममधलं काय येणार, फ्युचरमधलं हे विधान असणार आहे. म्हणून विल हॅव जर आलेलं असेल तर ते विधान कशाचं असणार आहे, फ्युचर टेन्स असणार आहे. पण प्रेझेंट फॉर्म आहे की फ्युचर फॉर्म आहे ते पण आपल्याला कळालं पाहिजे. तर ते फ्युचर फॉर्म आहे म्हणजे भविष्यकाळातील ते विधान असणार आहे. म्हणून हा भविष्यकाळाचं हे काय असणार आहे, विधान असणार आहे. मी तुम्हाला पोट रूप विचारलं नाही, फक्त तुम्हाला मेन काळ कोणता आहे ह्यावरून तुम्हाला आता सध्या एवढंच तुम्हाला ओळखायचं आहे. मधले इतर उपप्रकार तुम्हाला विचारले गेले नाहीत. त्यामुळं पुढे बघा वी वेर गोईंग देअर. वेर काय भूतकाळाचं आहे म्हणून ते काय असणार, पास्ट टेन्स असणार. त्यानंतर हॅड हे पण काय V2 फॉर्म असणार आहे. V3 का V3 पुढे पण पहा, म्हणजे एक सहाय्यकारी क्रियापद आणि मेन वर्ब अशा पद्धतीने हे विधान आलेलं आहे. तरीही आपल्याला याचा पोट प्रकार ओळखायचा नाही, या ठिकाणी फक्त आपल्याला मेन काळ ओळखायचा आहे, जो की या ठिकाणी काय भूतकाळ आहे. त्यानंतर विल हे काय कशासाठी असतं, फ्युचरसाठी असतं, म्हणून हा काय फ्युचर टेन्स असणार. पुढे बघायचं झालं तर इज हे काय यासाठी असतो, आय एम इज आर आपण सांगितलेलं आहे, टू बीची सहाय्यकारी क्रियापद, मग हे काय प्रेझेंट फॉर्मसाठी असणार आहे. डिड डू डज हे काय यासाठी आहेत, प्रेझेंट फॉर्मसाठी. आणि डिड हे जे आहे ते कायसाठी आहे, पास्ट फॉर्मसाठी आहे, पास्ट टेन्ससाठी आहे, म्हणून ते विधान कशाचं आहे, पास्ट फॉर्मचं. वॉज आय एम इज आर वॉज वेअर हे विधान कशाचं आहे, पास्टमध्ये येतं, ते कशाचं आहे, पास्ट टेन्सचं आहे. डू फॉर्म मी मगाशी पण सांगितलं की वर्तमान काळामध्ये डू आणि डज फॉर्म येतात. डू आणि डज फॉर्म जे आहे ते वर्तमान काळामध्ये येतात. हॅव V3 म्हणजे काय, V3 म्हणजे काय, V3 आपण काय पाहिले, हॅव फॉर्म पाहिलेला आहे त्याचा. हॅव म्हणजे टू हॅवचं जी काही सहाय्यकारी क्रियापद आहेत ती पण आपण पाहिलेली आहेत. हॅव फॉर्म हा वर्तमानामध्ये येतो, परफेक्ट ह्याच्यामध्ये येतो, प्रेझेंटमध्ये येतो. म्हणजे एवढं सर्व काही सोपं आहे, कळालं का. टेन्स फक्त मी तुम्हाला सांगितलं काय, तर ही रूपं सांगितलीत, क्रियापदाचे प्रकार सांगितले आणि कशा स्वरूपामध्ये आपल्याला ओळखायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. टू बीची कोणती आहेत, टू हॅवची कोणती आहेत आणि टू डूची कोणती सहाय्यकारी क्रियापद आहेत हे आपण सर्व काही यामध्ये पाहिलेलं आहे. जर हे विधानात आलेलं असेल तर काय असणार, म्हणजे आय इज आर जर विधानात आलं तर ते विधान कशाचं असणार आहे, प्रेझेंट टेन्सचं. जर विधानामध्ये वॉज वेअर आलेलं असेल तर ते विधान कशाचं असणार आहे, पास्ट टेन्सचं असणार आहे. मला एवढंच सांगायचे, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. आता पुढे बघूया आणखी काय आहे का. आता पुढे काय बघा, टेन्स ओळखण्याचे नियम. आता तेच सांगितले, फक्त आणखी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला आणखी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा V1 आणि V5 जर फॉर्म आलेले असतील तर ते विधान सिंपल प्रेझेंट टेन्स असणार आहे. बघा V1 आणि V5, V1 काय असणार आहे, डू फॉर्म, आणि V5 जर बघितलं आपण, एक मी तुम्हाला उदाहरण दिलं, जर वाक्यामध्ये आलेलं असेल तर ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं असणार आहे विधान. त्यानंतर V2 जर विधानामध्ये आलेलं असेल, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप जर आलेलं असेल, ही वेंट होम. वेंट हे काय,
क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पहिलं रूप काय, गो आहे. त्याचं दुसरं रूप जे आहे वेंट आहे आणि गॉन हे त्याचं तिसरं रूप आहे. मी क्रियापदाची एखादा क्रियापदाची PDF तुम्हाला पाठवून देणारच आहे. त्यामध्ये बघा, जर V2 आलेला असेल तर तो सिंपल पास्ट टेन्सचा प्रकार असणार आहे. आणि जर टू हॅव प्लस V3 आलेला असेल तर काय असणार आहे, टू हॅव प्लस V3 म्हणजे आपण बघितलं टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद आणि तिसरं रूप जर आलेलं असेल तर ते एनी परफेक्ट टेन्स विधान असणार आहे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे का, नाही. मग ते पास्ट परफेक्ट असेल किंवा फ्युचर परफेक्ट असेल किंवा ते प्रेझेंट परफेक्ट असू शकतं. म्हणजे जर त्यामध्ये हॅव हॅज जर आलेला असेल तर ते काय असणार आहे, प्रेझेंट परफेक्ट असणार आहे. तर त्यामध्ये हॅड प्लस V3 आलेलं असेल तर ते पास्ट परफेक्ट असणार आहे. शॅल हॅव विल हॅव प्लस त्यामध्ये V3 आलेलं असेल तर ते काय असणार आहे, फ्युचर परफेक्ट असणार आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर टू बी प्लस V4 म्हणजे ING स्वरूप जर आलेलं असेल एखाद्या वर्बला पुढे ING स्वरूपामध्ये जर लागलेलं असेल तर तो एनी कंटिन्युअस म्हणजे कोणत्याही विधानाचा किंवा कोणताही चालू काळ त्यामध्ये असणार आहे. म्हणजे तो चालू भूतकाळ असेल, चालू भविष्यकाळ असेल किंवा चालू वर्तमान काळ असेल. म्हणजे पास्ट पण असू शकतो, फ्युचर पण असू शकतो आणि प्रेझेंट पण असू शकतो. म्हणजे जर ING त्यामध्ये आलेलं असेल तर हे मी तुम्हाला सांगतोय. आणि V3 आणि V4 सोबत ING वर्ब म्हणून एकटे कधीही येत नाही. कसं येत नाही ते आपण पुढे विधानात पाहणार आहोत. बघा आता किती सोपं तुमच्यासाठी झालेलं आहे. जर विधानामध्ये ING तुम्हाला दिसलं तर ते विधान कशाचं असणार आहे, कंटिन्युअस टेन्सचं. मग ते तुम्ही ओळखायचं मेन वर्बवरून, पास्ट कंटिन्युअस आहे, फ्युचर कंटिन्युअस आहे की बाबा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. त्यानंतर V3 जर तुम्हाला म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप जर विधानात दिसलं तर तो कोणता ना कोणता परफेक्ट टेन्स असणार आहे. मग तो प्रेझेंट परफेक्ट असू शकतो, फ्युचर परफेक्ट असू शकतो. तुम्हाला एवढं साधं सोपं कळून जाईल. किंवा बिन जर शब्दामध्ये आलेला असेल विधानामध्ये तर तरीही तो परफेक्ट टेन्स असणार आहे. मग तो पास्ट असेल, फ्युचर असेल किंवा प्रेझेंट असेल. तर एवढं तुम्हाला कळालेलं आहे. V1 V5 काय असणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. V2 फॉर्म सिंपल पास्ट टेन्स. टू हॅव प्लस V3 म्हणजे टू हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप एनी परफेक्ट टेन्स. टू बी प्लस क्रियापदाचं चौथं रूप किंवा ING फॉर्म एनी कंटिन्युअस टेन्स. मला एवढंच सांगायचं. एकदा हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला टेन्स ओळखणं काहीही अवघड जाणार नाही. पुढे पहा, तर आणखी काही वेगळं पाहायचं आहे. टेन्स कशा पद्धतीने ओळखायचं आपण उदाहरणावरून पाहूया. ही हॅज टोल्ड मी दिस सिक्रेट. आता जर बघायचं झालं यामधला वर्ब कोणता आधी बघायचं, हॅज टोल्ड. आता हे कसं आहे, हॅज जर बघितलं तर आपल्याला लगेच आपल्याला काय समजतं, हे प्रेझेंटमधलं आहे कडे. आणि टोल्ड जर बघितलं तर हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, टोल्ड, हे लक्षात घ्यायचं. मग हे प्रेझेंट परफेक्टचं विधान असणार आहे. एवढं सरळ आणि साधा सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे बघा, दे वेअर फ्लाइंग काइट्स. आता यामध्ये जर बघायचं झालं वेअर आणि फ्लाइंग, कारण ING स्वरूप आलेलं आहे. मग आपण सांगितलं की बाबा ING म्हणल्यानंतर काय असणार आहे, कोणता ना कोणता कंटिन्युअस असणार आहे, कोणता ना कोणता कंटिन्युअस टेन्स असणार आहे. मग यापूर्वीचं हेल्पिंग वर्ब काय आलेलं आहे, वेअर आलेलं आहे. मग वेअर कशामध्ये असतं, वॉज वेअर म्हणजे पास्टमध्ये असतं वेअर. कारण आपण पाहिलेलं आहे टू बीची सहाय्यकारी क्रियापद ॲमेझार वॉज वेअर आहेत. वॉज वेअर कशामध्ये आलेलं आहे, पास्टमध्ये. म्हणून हे पास्ट कंटिन्युअस आहे. एवढं सरळ साधं सोपं विधान आपल्याला टेन्स ओळखण्यासाठी मदत याची होत आहे. पुढे बघा, शी वर्क्स हिअर डेली. म्हणजे आता जर बघायचं झालं हा याचा काय डू फॉर्म असणार. याचं जर आपण फोड केली डू वर्क असतं हे. आता यामध्ये यस लागलेला आहे प्रत्यय म्हणजे, मग त्यामध्ये काय असणार, V1 किंवा V5 असणार. म्हणजे एनी सिंपल प्रेझेंट टेन्स. मग त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स V5 फॉर्म त्यामध्ये असणार आहे. जर चौथा प्रश्न बघा, वी हॅव बीन हेल्पिंग देम सिन्स जुलै. हॅव बीन हेल्पिंग एवढं त्यामध्ये काय असणार आहे, हॅव बीन. मी तुम्हाला सांगितलं आहे हॅव आणि बीन हे काय तिसरं रूपाचं काम करतात आणि सोबत त्याच्या ING पण आलेलं आहे. म्हणजे एकतरी चालू म्हणजे चालू पूर्ण काळाचं हे काय असणार आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं हे काय असणार आहे, उदाहरण असणार आहे. आता
एक्सेप्टेड जे आहे ते काय सिम्पल पास्ट, कारण ते काय V2 आहे. हॅव एक्सेप्टेड जर आलेलं असेल तर हे काय प्रेझेंट परफेक्ट, कारण हॅव आणि प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप आहे. प्लेचं काय डू फॉर्म आहे प्लेमध्ये, प्ले डू, तर त्यामध्ये काय सिम्पल प्रेझेंट टेन्स येणार आहे. आर मार्किंग, वी आर मार्किंग इट, तर हे काय असणार आहे प्रेझेंट टेन्स, कारण ING फॉर्म लागलेला. तर आता प्रत्येकाचं सांगत बसत नाही. म्हणजे कसं आहे या वर्ब फॉर्मवरूनच तुम्हाला समजतं की विधान कोणत्या काळातलं आहे आणि कोणत्या काळातलं आहे, त्यावरून आपल्याला डायरेक्टली काळ समजत असतो. तर ही सर्व काही नोट्स आपल्या ग्रुपला पण टाकलेली आहे, त्यातून तुम्ही पाहू शकता, आणखी जास्त पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. पुढे आपल्याला आणखी आयोगाचे प्रश्न घ्यायचे आहेत. आता ही एक महत्त्वाची PDF राहिलेली आहे आपल्याकडून. बघा, वर्ब फॉर्म सांगत असताना आता वर्ब फॉर्म झालेला आहे, वर्ब फॉर्म ओके. थोडं एरर जास्त झालेली आहे त्याच्यामध्ये, थोडंसं टाईप करत असताना वगैरे, म्हणजे पेलिंगच्या जागी एखादा शब्द वगैरे बदलाय. पण इथं काय महत्त्वाचं आहे, पेलिंगपेक्षा महत्त्वाचं काय आहे, इथं पेलिंगपेक्षा कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. एकदा कन्सेप्ट समजलं तुम्हाला की सर्व काय तुमचं होऊन जाईल. तर बघा, वर्ब जे असतं ते सिंग्युलर कधी असतं, प्रिलर कधी असतं, आणि सिंग्युलर आणि प्रिलरमध्ये आपण कधी त्यांना यूज करू शकतो. असे काही वर्ब आहेत का जे सिंग्युलर आणि प्रिलरमध्ये आपण, म्हणजे एकवचन, अनेकवचन, आणि असे काही वर्ब आहेत ते एकवचनी आणि अनेकवचनीमध्ये दोन्हीमध्ये कॉमन पद्धतीने आपण वापर करू शकतो. मग सिंग्युलर आहेत कोणती? इज आहे का सिंग्युलर? यस. त्यानंतर वॉज आहे का सिंग्युलर? हो. त्यानंतर हॅज आहे का सिंग्युलर? हो. डज म्हणजे जो काही V5चा फॉर्म होता तो पण सिंग्युलर आहे. वर्ब सांगतोय आपण, नाऊन पाहत नाही, हे लक्षात घ्या. नाम पाहत नाही, नाम शेवटी आहे, म्हणून हे सिंग्युलर आहेत तर सिंग्युलर आहेत, तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग काही गोष्टी आपण कॉमन सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये न घेता ती कॉमनली यूज आपण करू शकतो. मग त्यामध्ये डीड आहे, V2 फॉर्म आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे, किंवा हॅड. त्यानंतर ऑल मॉडल ऑक्झिलरी, जे काही मॉडल ऑक्झिलरी आहेत ते पण आपण या कॉमन फॉर्ममध्ये यूज करू शकतो. मग शाल असेल, विल असेल, कॅन असेल, कुड असेल, मे असेल, माईट असेल, ऑट टू असेल, नियर टू असेल, तर ते सर्व काही आपण कॉमन फॉर्ममध्ये यूज करू शकतो. आणि मग प्लुरल फॉर्म म्हणजे अनेकवचनी, म्हणजे वर्ब अनेकवचनीचे फॉर्म कोणकोणते आहेत किंवा अनेकवचनी वर्ब कोणकोणते असतात तर आपल्याला ते पाहायचे. आर हे कॉमनली माहितीच आहे, हे अनेकवचनी असतं. डू फॉर्म हे पण अनेकवचनी असतं की एकवचनी? अनेकवचनी असतं. इथं जर आपण चुकतो. डज फॉर्म काय आपण पाहिलं V5 डज आहे, तर V1 फॉर्म हा काय डू फॉर्म आहे, जो की प्लुरल फॉर्ममध्ये असतो वर्बचा. वेअर कसं आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. आणि V1 फॉर्म जे की आपला डू फॉर्म सांगितला तो प्लुरल वर्बचा प्रकार आहे. त्यानंतर हॅव पण कसं प्लुरल वर्ब आहे. तर हे लक्षात घ्यायचे, कोणते वर्ब प्लुरल आहेत, कोणते वर्ब सिंग्युलर आहेत, या सर्व बाबीवर तुमची वाक्य रचना तुमची चांगल्या पद्धतीने काय होणार आहे, ठरणार आहे. यावरच सर्व काही तुमचं पुढचं बेसिक आहे, हे एकदम बेसिक आहे. ज्यांना समजलं त्यांचं पूर्णतः व्याकरण चांगल्या पद्धतीने आणि आउट ऑफ मार्क त्यांना इंग्रजीमध्ये येणार. आता वरील PDF वरून आपण काय शिकलो तर त्याचा सराव आपण खाली करणार आहोत. बघा, वाक्य व त्यांच्यामध्ये सिंग्युलर आहे, प्लुरल आहे की कॉमन आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, डज नॉट टेल, आता हे डज आलेलं आहे. डज हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? आपण आत्ताच वरी पाहिलेलं आहे. डज फॉर्म कुठं आहे बघा बरं, वर्बचा डज फॉर्म कुठं आहे? डज फॉर्म हा सिंग्युलर आहे, एवढं लक्षात घ्यायचं. मग डज नॉट टेल जर आलेला असेल वाक्यामध्ये तर हा फॉर्म कोणता असणार आहे, वाक्य कसं असणार आहे, सिंग्युलर असणार आहे, म्हणजे वर्ब फॉर्म सिंग्युलर असणार आहे त्या विधानातला. नंतर हॅव जम्प्ड, हॅव कसं आहे आपण पाहिलेलं आहे, हॅव कशामध्ये आहे, प्लुरल फॉर्ममध्ये वर्बच्या. क्लोज्ड, आता हे क्लोज्डमध्ये बघा, क्लोज म्हणजे काय V2 फॉर्म आलेला आहे म्हणून हे कशामध्ये येणार, कॉमन. रनमध्ये काय असतं, रन रनमध्ये काय असतं बघा. आता डू फॉर्म कोणता असतो, डू फॉर्म असतो, म्हणजे हा प्लुरल फॉर्म असणार आहे. इथं जर डज फॉर्म असतात तर हे सिंग्युलर असतं. टोल्ड हे कॉमन फॉर्ममध्ये येणार आहे, कारण हे टोल्डमध्ये बघा, टोल्ड कॉमन फॉर्ममध्ये येणार आहे, V2 फॉर्म आहे त्याचा. त्यानंतर मेड आहे कॉमन फॉर्ममध्ये येणार, ते पण कशामध्ये, कॉमन फॉर्म. मेक्स सिंग्युलरमध्ये ES लागलेला आहे, म्हणजे त्यामध्ये डज फॉर्म आहे, मेक डज असं त्यामध्ये होतं.
डज नॉट ओपन, डज आलं म्हणजे काय सिंग्युलर फॉर्म. डू नॉट ओपन प्लुरल फॉर्म. विल बी प्लेइंग कॉमन फॉर्म. विल बी कारण विल हे मॉडल ऑक्झिलरी आहे. शॅल नॉट कम, शॅल काय शॅल नॉट कम कॉमन आहे. विन तर हे सिंग्युलर आहे. येस फॉर्म लागलेला आहे म्हणजे डज फॉर्म त्यामध्ये असतो. डू नॉट लॉक सिंग्युलर फॉर्म. हे सर्व काही यावरून ठरत असतं, हे लक्षात घ्या. हे पाहू शकता यावरून हे सर्व काय ठरणार आहे. फक्त विधानाची संरचना आपण खाली करून दिलेली आहे. इज जर आलं तर सिंग्युलर वर्ब असणार आहे. डज आलं सिंग्युलर V5 म्हणजे डज तर हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आणि ऑल मॉडल ऑक्झिलरी कशात येतात कॉमन फॉर्ममध्ये येतात. खूप सोपं आहे. एक दोन आणखी यावरती प्रश्न आहेत का? प्रश्न नाहीत, पण ही बेसिक कन्सेप्ट आहे. टेन्स व्हॉइस यावरच तुमचं ठरणार आहे पुढे. आता प्रश्न असलेला टॉपिक आता सुरू झाला तुमचा. कोणता आहे? वन कन्सेप्ट सिंग्युलर. म्हणजे सांगायचे काय, वन कन्सेप्ट ही अशी कन्सेप्ट असते, जर या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये आले तर ते ऑलवेज कसे असतात? सिंग्युलर असतात. पण काही विधानं फसवी असतात आणि परीक्षेत त्यावरच जास्त प्रश्न असतात. म्हणून आपल्याला त्यामध्ये जास्तीत जास्त सराव महत्त्वाचा आहे. बघूया आता. तर काय, ब्रेड अँड बटर माय फेवरेट ब्रेकफास्ट. ज्यावेळेस आपण एखादं अन्न खातो, त्या अन्नाचं एकत्रीकरण ज्यावेळेस होतं किंवा एकत्रीकरण करून खातो त्यावेळेस ती कन्सेप्ट कशी असते? सिंग्युलर असते किंवा मग त्याला आपण सिंग्युलर मानतो. तो दोन्ही जरी अन्न असते, तर काय म्हणले, ब्रेड आणि बटर हे दोन्ही आहेत, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण विधानामध्ये त्यांचं एकत्रीकरण करून आपण ते ईट करतो किंवा खातो. म्हणून हे विधान ज्यावेळेस आलेलं आहे, ब्रेड अँड बटर आर माय फेवरेट ब्रेकफास्ट, मग त्यामध्ये हे दोन्ही जर एक झालेलं, हे दोन्ही जर एक असतील तर मग इथं वर्ब फॉर्म प्लुरल फॉर्म कसा येईल? म्हणून इथं इज येणार. इज माय फेवरेट ब्रेकफास्ट अशा स्वरूपामध्ये आयोगात प्रश्न आलेत. कोणत्या रीती शेवटी पाहणारच आहोत. हीच आहेत प्रश्न आयोगाची, पण फक्त 2-3 लाईन आलेली आहेत. राईस अँड करी गिव्ज हिम एनर्जी. आता बघा, ह्या दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण करून आपण खातो. मग ते कसं असणार आहे? वन कन्सेप्टमध्ये असणार आहे, म्हणजे सिंग्युलरमध्ये असणार आहे. जर ते गिव्ज असतं तर त्या ठिकाणी काय झालं असतं? चुकणार. म्हणजे हे जर या ठिकाणी वर्ब आलेलं असतं तर हे विधान चुकीचं असतं. पण या विधानामध्ये बरोबर दिलेलं आहे, म्हणजे डज फॉर्म त्यांनी घातलेला आहे त्यामध्ये, म्हणून ES प्रत्यय लागला, बरोबर झालं विधान. सिंग्युलर फॉर्म. पुढे फॉर्म वॉटर अँड बटर इज इम्पॉर्टंट. मला सांगा, लोणी आणि पाणी कोण खातं का? एकत्रित करून नाही. म्हणून या दोन डिफरंट कन्सेप्ट आहेत. म्हणून इथं इज येणार का? नाही. तर काय येणार? आर येणार. एवढी सरळ आणि साधी सोपी कन्सेप्ट आहे. पुढे बघा, हॉर्स अँड करेज इज स्टँडिंग देअर. म्हणजे तो काय टांगा असतो त्याला म्हणलेला आहे. टांगा आणि घोडा एकत्रितच पळतात ना, म्हणून त्यावर इथं सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? ही एक कन्सेप्ट आहे, म्हणून इथं आर न येता काय येणार? इज येणार. तर हेच प्रश्न आहेत, वेगळे असे काही नाही. आता फिश अँड चिप्स आपल्याकडे सहसा खात जात नाही, पण कोकण असेल किंवा मग फॉरेन कंट्रीमध्ये फिश अँड चिप्स म्हणजे माशाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते एकत्रितपणे खाल्ले जातात, चिप्स वगैरे करून त्याचे. मग ती पण एक कन्सेप्ट आहे, पण इथं काय म्हणलेलं आहे? प्लुरल फॉर्म दिलेलं आहे, म्हणून ते चुकलं. इथं काय येणार? इज येणार. इज बरोबर आहे. पुढचं पण बघा, ब्रेड अँड थ्रेड इज इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे. म्हणजे या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. इथं आर आलं पाहिजे, इथं काय दिलं? इज दिलेलं आहे. ब्रेड अँड मिल्क ह्या दोन कन्सेप्ट आहेत की एक कन्सेप्ट आहे? वन कन्सेप्ट आहे. ब्रेड आणि मिल्क म्हणजे दूध आणि पाव एकत्रित करून आपण खातो, म्हणून इथं यस प्रत्यय लागला पाहिजे, कारण इथं सिंग्युलरमध्ये होतं हे वर्ब, म्हणून ते पण विधान चुकीचं आहे. आता पहा, विस्की आणि सोडा ही कशी आहे? तो विस्की आणि सोडा थोडंसं लवकर समजतं अशा गोष्टी आपल्या सर्वांना. तर बघा, विस्की आणि सोडा, आता ही जर बघितली वन कन्सेप्ट पाहिजे, म्हणजे मेक्स. बघा, यामध्ये डू फॉर्म आहे, म्हणजे V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप येतं, पण आपल्याला V5
पाहिजे, कारण मेक्स त्या ठिकाणी पाहिजे, म्हणून हे पण विधान चुकीचं आहे. कारण हे एक कन्सेप्ट आहे, एकत्रितपणे हे खाल्लं जातं. म्हणूनच मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की सिंग्युलर कोणतं आणि प्लुरल कोणतं यावरून ते आपल्याला समजणार आहे. मला सांगा, डज सिंग्युलर आहे की डू सिंग्युलर आहे? तर डू हे काय सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल वर्ब आहे आणि डज कसं आहे सिंग्युलर वर्ब आहे. म्हणून इथं डू न येता इथं काय पाहिजे, डज पाहिजे, म्हणजे मेक्स पाहिजे, तेव्हा ती वन कन्सेप्ट होते. म्हणून हे विधान चुकीचं ठरतं इथं वर्बमुळे. पुढे पहा, बॅग अँड बॅगेज आर देअर. आता हे जे काही सामान असतं किंवा मग प्रवासाला निघाल्यानंतर एकत्रितपणे आपण बॅग आणि जे काही सामान आहे त्याच्यासोबत आणलेलं ते एकत्रित असतं, म्हणून त्या पण ठिकाणी वन कन्सेप्ट लागू होते. आर न येता इज या ठिकाणी येतं. पेन आणि शाई, बघा पेन आणि इंक चेंज द वर्ड म्हणलेलं आहे, पण इथं आपलं मेन आहे पेन आणि शाई या एकत्रित पद्धतीने आपण लिखाणासाठी त्याचा वापर करतो, म्हणून इथं चेंज म्हणजे ईएस त्या ठिकाणी प्रत्यय लागला पाहिजे, म्हणजे प्लुरल फॉर्ममध्ये तिथे घेतलं पाहिजे. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सिंग्युलर फॉर्म घेतलं पाहिजे, पण तिथं डू फॉर्म त्यांनी वापरलेला आहे, म्हणून ते विधान चुकीचं ठरतं. टाईम अँड टाईड वेट फॉर नन. आता या ठिकाणी जर बघितलं तर हे वेट्स पाहिजे, यस प्रत्यय लागला पाहिजे. या पण वन कन्सेप्टच आहेत, वेगळं असं काही नाही. बघा ज्या ठिकाणी बघा द प्रिन्सिपल अँड डायरेक्टर आर कमिंग देअर. आता आर्टिकल किती आहे इथं, आर्टिकल दिसत आहे किती तुम्हाला, प्रिन्सिपल अँड डायरेक्टर ही दोन व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत, पण यासमोर लागलेले आर्टिकल किती आहे, एक आहे. म्हणून एक आर्टिकल असेल तर एकच पर्सन आहे असं समजून या ठिकाणी आपल्याला आर न घेता इज आपल्याला घ्यावं लागतं. पुढे पण तसंच आहे बघा, द प्रिन्सिपल अँड द डायरेक्टर. इथं बघा द प्रिन्सिपल एक आलेलं आहे आणि द डायरेक्टर आलेलं आहे, म्हणजे इथं किती आहेत, दोन व्यक्ती आहेत, म्हणून इथं आर जे आलेलं आहे ते कसं आहे, बरोबर आहे. किती आर्टिकल आहेत यावरून पण आपल्याला समजू शकतं वन कन्सेप्ट आहे की टू कन्सेप्ट आहे, आणि त्यानुसार आपल्याला वर्ब चेंज करायचा असतो. बघा अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट आर देअर. आता अ ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे मला सांगा आर्टिकल कोणकोणते आहेत, अ एन आणि द. आता या ठिकाणी अ हे आर्टिकल आलेलं आहे, मग एक आहे की दोन आहे, एक आर्टिकल आहे, एकच पर्सन आहे, म्हणून इथं आर न येता इज येणार. पुढचं बघा अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट आर देअर. आता इथं दोन कॅट आहेत कारण दोन आर्टिकल आलेले आहेत. बघा अ ब्लॅक आणि अ व्हाईट म्हणजे अशा दोन वेगवेगळ्या कॅट आहेत, म्हणून इथं काय येणार, म्हणून ही जी वन कन्सेप्ट आहे का नाही, म्हणजे ही जी आहे तर हे प्लुरल फॉर्ममधले येणार आहे. या वेगवेगळ्या डिफरंट हे आहेत कन्सेप्ट आहेत, त्यामुळे ते आर बरोबर येणार आहे. एवढं साधं आणि सोपं हे आजचं एक प्रकरण आहे. आता बघा आयोगाचे प्रश्न बघा, आयोगाचे प्रश्न बघा, हाच प्रश्न आहे ना पहिला प्रश्न बघा, द होस्ट अँड द होस्टेस वेअर काइंड टू अस. आता या ठिकाणी बघा आत्ता शिकलेली कन्सेप्ट आहे द, काय हो दोन आर्टिकल आले, म्हणून या ठिकाणी येणारं कसं आहे, या दोन डिफरंट कन्सेप्ट आहेत, म्हणून या ठिकाणी इज आलं पाहिजे की वेअर आलं पाहिजे, की म्हणजे या ठिकाणी वॉज आलं पाहिजे की वेअर आलं पाहिजे, तर वेअरच बरोबर आहे, कारण दोन आर्टिकल आले, दोन कन्सेप्ट आहेत. पुढे बघा ब्रेड अँड बटर इज आलेलं आहे, म्हणजे वन कन्सेप्ट आहे, हे पण बरोबर आहे. हे का म्हणजे या ठिकाणी प्लुरल फॉर्म का बरं आलेला आहे, तर दोन आर्टिकल आहेत म्हणून त्या ठिकाणी प्लुरल फॉर्म बरोबर बसतो. ही दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, म्हणून हे विधान बरोबर ठरलेलं आहे. जर एक आर्टिकल असतं तर या ठिकाणी वॉज यायला पाहिजे होतं, म्हणून दोन्ही विधाने कशी आहेत, करेक्ट आहेत. बोथ आर करेक्ट, म्हणजे ए आणि बी 3 नंबर विधान. बघा हे आयोगाचे प्रश्न आहेत बेसिकमधले. चूज द करेक्ट सेंटेन्स विचारले. बघा ब्रेड अँड मिल्क इज आलं, या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, इज आलं बरोबर आहे विधान. पुढचं द हॉर्स अँड करेज, बघा हे पण बरोबर आहे, इज आलेलं आहे, म्हणून हे कशी आहे, वन कन्सेप्ट आहे. एव्हरी बॉय अँड गर्ल वॉज रेडी. आता ह्यामध्ये जर बघितलं एव्हरी बॉय अँड गर्ल्स वॉज, म्हणजे हे जे
हे पण कसं आहे, सिंग्युलर असतं. एव्हरी आपण आधीच पाहिले, एव्हरी असेल, ईच असेल, हे सर्व काही काय असतं, सिंग्युलर असतं. म्हणून करेक्ट विधानं जर बघितली ए बी सी, पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. अशा पद्धतीची हे वेगवेगळी विधानं आहेत. पुढचं पहा, आता आपण घेतलेच विधानं आले तिथं या ठिकाणी 3-3चा सेट आयोगाने विचारलेला आहे. सराव प्रश्न पण केलेले आहेत आपण त्यावरली. वन कन्सेप्ट आहे हे बघा. फिश अँड चिप्स ई झालेला आहे, म्हणजे फिश अँड चिप्स या एकच कन्सेप्ट आहेत म्हणून काय आलं, सिंग्युलर आलं. पेन अँड इंक हे पण काय आलं, हॅवच्या ऐवजी हॅज आलं म्हणून ते पण बरोबर आहे. ब्रेड अँड वॉटर वॉज द, आता ब्रेड आणि वॉटर ही एक सिंग्युलर कन्सेप्ट आहे का, नाही, दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत म्हणून तिथं वेअर येणार आहे. या ठिकाणी जे आहे वेअर यायला पाहिजे म्हणून हे सी नंबरचं चुकीचं ठरतं विधान, म्हणून ए आणि बी बरोबर, पर्याय क्रमांक 2 योग्य करेक्ट म्हणलेलं आहे. आता बघा, पुढचं जे विधान आहे इनकरेक्ट विचारलंय. इनकरेक्ट मधलं जर विचारलेलं असेल, ब्रेड अँड बटर हे कसं आहे, सिंग्युलर आहे, बरोबर आहे, ई झालेलं आहे. 2 पाउंड्स ऑफ कॉफी, आता हे थोडंसं विधान जे आहे पुढच्या टॉपिकचं असणार आहे, पण 2 पाउंड्स ज्यावेळेस आपण म्हणतो आणि क्वार्ट्स, आणि त्यामध्ये जर बघायचं झालं तर हे पण जे काही विधान आहे हे विधान पुढच्या टॉपिकवरला आलेलं आहे, जे की आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे या विधानामुळं किंवा या विधानामुळे यामध्ये आणलेलं होतं. मला एवढंच सांगा, हे इनकरेक्ट आहे की करेक्ट आहे, तर ते करेक्ट आहे, हे पण बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार त्यामधलं, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे इनकरेक्ट येणार. म्हणजे एग्ज अँड बिकन ही एक कन्सेप्ट आहे, पण इथं आर दिलेला आहे त्यांनी, इथं ईज यायला पाहिजे म्हणून ते पर्याय क्रमांक 3 जे आहे ते चुकीचं आहे. वन कन्सेप्ट म्हणजे काय असते, ऑलवेज सिंग्युलर असतं, सर्व काही एकवचनी किंवा सर्व काही एका ह्याच्यामध्ये असतात, म्हणजे सिंग्युलर फॉर्ममध्ये असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. एवढं सरळ साधं सोपं आहे. स्टार्टिंगला आपण काय पाहिलं आधी आपण ते पाहूया. बघा, स्टार्टिंगला पाहिलं किंवा वन कन्सेप्ट जे की ऑलवेज सिंग्युलर असतात, आणि यामध्ये वर्ब कोणकोणते सिंग्युलर आहेत आणि कोणकोणते प्लुरल आहेत मी तुम्हाला यासाठी सांगितलं होतं. इज हे काय सिंग्युलर, डज हे सिंग्युलर, पण डू प्लुरल फॉर्ममध्ये आहे. तर हे अशा पद्धतीचं हे आपलं प्रकरण होतं. या चार्टवर पूर्णतः प्रकरणाचं हे चार्ट तुम्हाला पाठ करावं लागेल. आता पुढील लेक्चर सोमवार नंतर येणार आहेत. नवीन लेक्चरची सिरीज आता तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. इथे आज इथे थांबूया. धन्यवाद.